आज मी तुम्हाला ताराचंद्र युद्ध आणि चंद्राने का केलं गुरुपत्नींचं अपहरण यामागची एक कथा सांगणार आहे. बृहस्पती हे देवतांचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रदेव शिक्षण घेत होते. एकदा असं झालं की चंद्रदेवांचं लक्ष गुरुपत्नी ताराकडे गेलं. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि चंद्राने तारेचं अपहरण केलं. ही गोष्ट बृहस्पतींना कळाल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी इतर देवांना एकत्र करून चंद्राच्या विरोधात युद्ध पुकारलं. चंद्रदेवाच्या बाजूने मात्र शुक्राचार्य उभे राहिले आणि त्यामुळे असुरही या संघर्षात सहभागी झाले. या भयंकर देवासुर संग्रामाला ताराचंद्र युद्ध असं नाव पडलं. युद्ध अधिकच तीव्र होत चाललं होतं. त्याच वेळी ब्रह्मदेवानी मध्यस्थी करून युद्ध थांबवलं आणि शांततेचा प्रस्ताव दिला. मात्र तारा तेव्हा गर्भवती होती आणि एक नवा प्रश्न उद्भवला, होणाऱ्या पुत्राचा पिता नेमका कोण, चंद्रदेव की बृहस्पती? शेवटी ताराने स्वतः कबूल केलं की तो मुलगा चंद्रदेवांचाच आहे. या पुत्राचं नाव बुध ग्रह असं पडलं, जो पुढे बुद्धिमत्तेचा प्रतीक बनला. आता ज्योतिषशास्त्राशी याचा संबंध काय? ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर यात एक सूक्ष्म ज्योतिषीय संकेतही दडलेला आहे. जेव्हा एखाद्या जन्मकुंडलीत चंद्रावर एखाद्या ग्रहाची वक्रदृष्टी पडते, विशेषतः शुक्र, राहू किंवा बृहस्पती, तेव्हा चंद्राचे भावनिक स्थैर्य कमी होते. असा चंद्र इमोशनली वीक असतो. त्यामुळे तो सहजपणे मोहात अडकतो. तो चुकीचे निर्णय घेतो किंवा कोणाच्याही आकर्षणात गुरफटू शकतो. ही कथा केवळ देवांची नाही, तर ती मानवी भावनांची, कमजोरीची आणि निर्णयांच्या परिणामांचा आरसा आहे, ज्यात पौराणिकता आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हींचा अद्भुत संगम आहे.